अकॅडमी नाशिकच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मी सुशील सोनवणे तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला जो टॉपिक आहे की ज्या टॉपिकवर दरवर्षी कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी काय विचारला जात असतो, प्रश्न विचारला जात असतो, असा प्रश्न आज आपण काय करून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. ओके, टॉपिकचं नाव आहे अक्षरमाला. म्हणजे जे अल्फाबेट्स असतात मित्रांनो, ते अल्फाबेट सिरीजवर आपल्याला काय विचारले जात असतात, दरवर्षी प्रश्न विचारले जात असतात. ओके, आणि ते प्रश्न सॉल्व्ह कसे करायचे आहे, ओके, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, एक बेसिक 2-4 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. त्या गोष्टी म्हणजे काय आहेत तर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्हाला जे अल्फाबेट्स आहेत ते अल्फाबेट्स प्रॉपर माहिती असणं गरजेचं आहे. ओके, जसं काय माहिती पाहिजे तुम्हाला की हा जो एक ए आहे हा 1 नंबरला येतो, बी 2 नंबरला येतो, सी 3, डी 4, ई 5 आहे, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. ओके, आणि एन 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26. ओके, हे 26 अल्फाबेट्स आपले परफेक्ट आपल्याला माहिती पाहिजे. ओके, जर मी तुम्हाला विचारलं की 5वं अल्फाबेट कोणते, तर या चार्टकडे न बघता तुमचं उत्तर ई यायला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, या अल्फाबेटच्या सिरीजचा म्हणजे जे 26 अल्फाबेट्स आहेत हे आपले तोंडपाठ होणं गरजेचं आहे. ओके, काय होणं गरजेचं आहे, तोंडपाठ होणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये आपण जोड्या सुद्धा लक्षात ठेवू शकतो, कारण की तुम्हाला बघा अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला काय करायचंय, याच पद्धतीने चार्ट तयार करायचा आणि याच पद्धतीने नंबरिंग करून ठेवायचं आहे. जर तुम्ही असा चार्ट आणि असं नंबरिंग जर तुम्ही करून ठेवलेलं असेल तर तुम्हाला कोणताही प्रश्न अगदी पटकन आणि अगदी इझिली सॉल्व्ह करता येणार आहे. ओके, यामध्ये पण तुम्हाला मी आणखी एक ट्रिक सांगतो की तुम्हाला काय करायचं आहे, हे 2-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जसं ए झेड, आता जोड्या लक्षात ठेवायचं ना की ए सोबत कोण येतो, बी सोबत कोण येतो, बी च्या खाली कोण येतो, सी च्या खाली कोण येतो, डी च्या खाली कोण येतो. ओके, तर यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, तर बघा जसं आता इथं काही लेटर्स आहेत. ओके, या लेटर्सला तुम्ही जोड्यांच्या स्वरूपात कसं लक्षात ठेवणार आहे, जसं ए फॉर ए झेड म्हणजे काय लक्षात ठेवू शकतो आपण, आझाद नाव लक्षात ठेवू शकतो. ओके, बी वाय म्हणजे काय असतो, बाय असतो. ओके, सी एक्स ची जोडी आपल्याला लक्षात ठेवता येणार आहे. डी डब्ल्यू चा अर्थ काय लिहू शकतो आपण, डी आणि डब्ल्यू, डी च्या खाली कोण असतं, डब्ल्यू, तर आपण त्याला दूधवाला असं पण लक्षात ठेवू शकतो. ओके, ई व्ही, बरोबर आहे, ई व्ही ला आपण अजून काय लिहू शकतो, इव्हिनिंग लक्षात ठेवू शकतो. एफ यू ला आपण काय लक्षात ठेवू शकतो, फुल लक्षात ठेवू शकतो. जीटी ला आपण काय लक्षात ठेवू, गुजरात लक्षात ठेवू शकतो. एच एस ला हायस्कूल म्हणू शकतो आपण. आय आर ला इंडियन रेल्वे म्हणू शकतो आपण. जेक्यू ला आपण जंगली क्वीन म्हणू शकतो. केपी ला आपण कोल्हापूर म्हणू शकतो. एल ओ ला आपण लव म्हणू शकतो आणि एम एन ला आपण काय म्हणू शकतो, मन म्हणू शकतो. ओके, या पद्धतीने सुद्धा तुम्ही एका अल्फाबेटच्या खाली दुसरा कोणता अल्फाबेट येतो हे सुद्धा तुम्ही काय केलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला पटकन प्रॉब्लेम काय करता येत असतात, सॉल्व्ह करता येत असतात. ओके, तर त्यामध्ये बघा आता इथं पहिला जो प्रश्न देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे डबल ए सी म्हटलेलं आहे, पुढे डबल बी डी, डबल सी ई, डबल डी एफ, डबल ई जी आणि पुढे क्वेश्चन मार्क दिलेला आहे एफ देऊन. ओके, आपल्याला एवढं तर कळतंय की इथं पहिले जे 2 लेटर्स आहेत बघा, पहिले जे 2 लेटर्स आहेत ओके, ते अल्फाबेटिकल सिरीज नुसार दिलेले बघा. पहिला ए येतो, दुसरा बी आहे, तिसरा सी आहे, चौथा डी आहे, चौथा डी आहे, 5वा ई आहे, म्हणजे 6वा कोण येणार आहे, एफ येणार आहे. म्हणजे पहिलं जे लेटर आहे ते रिपीट केलेलं आहे. मग इथं जे पहिलं लेटर येणार आहे एफ, ते सुद्धा रिपीट होणार आहे. म्हणजे इथं पहिला जर एफ असेल तर दुसरा सुद्धा कोणता लेटर येणार आहे, एफच लेटर येणार आहे. ओके, चला या सिरीज मधला आपल्याला दुसरं लेटर मिळालेलं आहे. ओके, तिसरं लेटर काय कसं आलेलं आहे बघा, डबल ए लिहिला, ए च्या पुढे कोणतं लेटर येतं, बी, बी ला स्किप केलं आणि पुढचं लेटर घेतलंय सी. म्हणजे बघा ए डबल वेळा घेतला, बी ला स्किप केलं, सी घेतला. पुढे बघा बी घेताना बी ला 2 वेळा घेतलं, सी ला स्किप करून डी घेतलेला आहे. ओके, म्हणजे त्याच्या पुढचं जे लेटर आहे, म्हणजे इथं जे अंक रिपीट झालेले आहे त्याच्या पुढचं जे अल्फाबेट आहे त्याला काय करायचं आहे, त्याला न घेता त्याच्या पुढचं अल्फाबेट घ्यायचं आहे. म्हणजे जसं बघा ए च्या पुढे बी येतो, बी ला स्किप केलं, सी घेतला. बी च्या पुढे सी येतो, सी ला स्किप केला, डी घेतला. सी च्या पुढे डी येतो, डी ला स्किप केला, ई घेतला. आता इथं डी आहे, डी च्या पुढे काय येतो, ई येतो, ई ला स्किप केलं, एफ घेतला. ओके, आता इथं ई येतो,
ईच्या पुढे कोण येतो, एफ घेतलं, तर एफला स्किप करून काय घेतला, जी घेतला. आता इथं जर एफ येतोय, एफ, आता बघा इथं एफ येतोय, एफच्या पुढे कोण येतो, जी. मग जीला काय करायचं, आपल्याला स्किप करायचंय, आणि जीला स्किप करून पुढे कोण येतोय, एच. मग आपल्याला काय करायचं, इथं एच लिहायचा आहे. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, WFH. ओके, म्हणजे शेवटचे दोन अल्फाबेट, जे दोन क्वेश्चन मार्क आहे त्याच्यामध्ये काय येणार आहे, एफ आणि एच येणार आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 3 येणार आहे. ओके, झालंय क्लिअर. ओके, पुढे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता इथं या प्रश्नामध्ये तुम्हाला काय म्हटलेलं आहे, तर बघा, RAZ SBY TCX UDW VEV. ओके, असं आपल्याला काय देण्यात आलेलं आहे, दिलेलं आहे, आणि पुढे क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ओके, आता मी तुम्हाला आत्ताच बोललेलो होतो की कोणत्या अल्फाबेटच्या खाली कोणता अल्फाबेट येतो हे सुद्धा आपलं पाठ असायला पाहिजे. आणि जर तुम्ही याच्याकडे नीट बघितलं तर बघा, इथं AZ, एकच मिनिट, इथं तुम्हाला AZ दिसत आहे, ए च्या खाली झेड येतो, बी च्या खाली वाय येतो, सी च्या खाली एक्स येत आहे, डी च्या खाली डब्ल्यू येत आहे. बरोबर, मी तुम्हाला बोललो होतो ना, आझाद, बाय, CX, दूधवाला, इव्हिनिंग. ओके, मग याच्या पुढचं लेटर कोणतं येणार आहे मित्रांनो, बघा ना, ABCDE. मग ईच्या पुढचं लेटर कोणतं आहे, एफ. एफ ची जोडी कोणासोबत लागते, यू सोबत लागते. ओके, म्हणजे शेवटचे जे दोन लेटर असणार आहे या सिरीज मधले शेवटचे जे दोन लेटर असणार आहे ते काय येणार आहे, एफ आणि यू येणार आहे. कोण येणार आहे, एफ आणि यू येणार आहे. ओके, एफ आणि यू, कारण की बघा AZ आलेला आहे, BY आलेला आहे, CX आलेला आहे, DW आलेला आहे, EV आलेला आहे, आणि पुढचं लेटर आपलं कोणतं येणार आहे, मग FU येणार आहे. ओके, मग आता इथं बघा, पहिलं लेटर बघा, इथं R आहे, इथं S आहे, TUV. म्हणजे बघा ना, RSTUV. मग पुढचं लेटर कोणतं येणार आहे, ही सिरीज येते ना, R पासून इकडे जातोय आपण, मग व्ही पर्यंत आलेलं, तर पुढचं लेटर कोणतं येणार आहे, डब्ल्यू येणार आहे. म्हणजे इथं पहिलं लेटर कोणतं येणार आहे, डब्ल्यू येणार आहे. म्हणजे WFU हे आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. ओके, झालंय क्लिअर. पुढे बघा, ओके, आता इथं थोडीशी गंमत आहे. या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे बघा, नंबर सिरीज तर आपल्याला, अल्फाबेटची सिरीज तर आपल्याला माहिती आहे. ओके, बट इथं काय दिलेलं आहे, AYBZ दिलेलं आहे, DVEW दिलेलं आहे, GSHT दिलेलं आहे. ओके, आणि पुढे क्वेश्चन मार्क दिलेला आहे. जर आपण A आणि Y चा जर संबंध घेतला तर बघा, इथं मी थोडासा दुसरा पेन घेतो. बघा, AY अशी जोडी घेतलेली आहे, पुढची जोडी काय घेतलेली, BZ, बी आणि झेड घेतलेला आहे, या पद्धतीची जोडी घेतलेली आहे. ओके, म्हणजेच आपल्याला क्रॉस मधले लेटर सुद्धा लक्षात ठेवावे लागणार आहे. ओके, या क्रॉस मधले लेटर्स आपल्याला कसे लक्षात ठेवायचे, तर आपल्याला जोड्या माहिती आहे, AZBY आहे, मग त्याच्यामध्ये फक्त काय करायचंय, जोडी चेंज करून घ्यायची आहे. ओके, मग आता बघा, पुढची जोडी काय घेतलेली आहे त्याने, बघा AYBZ घेतला, त्याच्यानंतर काय रे, पुढची जोडी कोणती, CX ला त्यांनी काय केलेलं आहे बघा, स्किप केलेलं आहे बघा, CX ला त्यांनी सोडून दिलं, कारण की इथं CX कुठंच दिसत नाही ना, कोणत्याच याच्यामध्ये CX दिसत नाहीये, म्हणजे ही जी जोडी आहे ही जोडी त्यांनी सोडून दिलेली आहे. ओके, मग आता पुढची जोडी कोणती आहे, DVEW. मग D पासनं V कडे गेले आणि E पासनं W कडे गेले. ओके, ही क्रॉसवाली जोडी घेतलेली आहे. आता बघा, हे मी या पद्धतीने अल्फाबेटची सिरीज लिहिलेली आहे, म्हणून हे अक्षर ओळखणं मला सोपं गेलं, कारण की मी लगेच A च्या क्रॉसमध्ये बघितलं Y दिसतोय, B च्या क्रॉसमध्ये बघितलं Z दिसतोय. ओके, सेम पद्धतीने D च्या क्रॉसमध्ये V आहे, E च्या क्रॉसमध्ये W आहे, हे आपल्याला लगेच अनालाइज होतंय. ओके, त्यामुळे पुढे बघा, पुढची आहे GSHT. मग आता इथं तुम्ही परत इथं FU ला काय केलेलं आहे, स्किप केलेलं आहे. ओके, आणि GS घेतलेला आहे, HT घेतलेला आहे. ओके, म्हणजे हे क्रॉस मधले लेटर्स घेतलेले आहेत. आता मला सांगा, मग याच्या पुढचं अल्फाबेट काय येणार आहे, याच्या पुढची सिरीज काय येणार आहे, तर इथं जसं एक क्रॉसची जोडी घेतल्यानंतर एक जी जोडी आहे तिला स्किप करायचं आहे, तसं ही क्रॉसची जोडी घेतल्यानंतर I आणि R ला आपल्याला काय करायचं आहे, स्किप करायचं आहे. स्किप करून टाका, आणि स्किप केल्यानंतर मग पुढचे जे चार अल्फाबेट्स आहेत त्याला क्रॉस मध्ये जोडा. जसं
पी, हे पहिले दोन लेटर लिहा, जे पी, आणि पुढचं के क्यू, के क्यू, हेच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ओके, पर्याय क्रमांक कुठे आहे बघा, जे पी के क्यू, पर्याय क्रमांक किती येणार आहे, 2 येणार आहे. म्हणजे एवढ्या सोप्या पद्धतीने जर आपण अल्फाबेटिकल सिरीज मांडून ठेवलेली असेल आणि बरोबर, तर आपले हे जे प्रश्न आहे विदिन काही सेकंद आपल्याला काय करता येऊ शकतात, सॉल्व्ह करता येऊ शकतात. ओके, आणि अख्ख्या महाराष्ट्राची बोंब एकच असते की सर पेपर तर खूप सोपा होता, परंतु पेपर सॉल्व्ह करायला वेळच मिळाला नाही. ओके, तर बघा पुढे जाऊया. म्हणून अशा शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला काय करता येतील, कामात येतील. पुढचा क्वेश्चन बघा. आता पुढच्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, BEIN आणि पुढे काय म्हटलेलं आहे, क्वेश्चन मार्क म्हटलेलं आहे. ओके, जर आपण बी पासून ई पर्यंत जर गेलो, एक मिनिट थोडस खाली लिहितो म्हणजे आपल्याला थोडस करता येणार. बघा बी पासून जर आपण ई पर्यंत गेलो, तर बघा हा बी आहे, या बी पासून मी ई पर्यंत गेलो, इथं दोन जे मधले लेटर्स होते सी आणि डी, त्याला काय केलेले आपण स्किप करून दिलं. म्हणजेच बी घेतला, बीच्या पुढे दोन लेटर स्किप केले आणि मग त्याच्या पुढचं लेटर घेतलेलं आहे. ओके, समजलं, म्हणजे या दोघांचं आपल्याला समजलं. आता ई पासून आय कडे जायचंय आपल्याला. आता हा ई होता, ई पासून आपण आय कडे गेलो, मध्ये हे 3 अल्फाबेट आपण काय करून दिले, सोडून दिले. किती अल्फाबेट सोडले, 3 अल्फाबेट सोडून दिलेत आणि चौथा अल्फाबेट घेतलं. ओके, आय पासून पुढे जा तुम्ही, आय पासून तुम्ही एन पर्यंत जा. आय पासून जर आपण एन पर्यंत आलो, तर बघा मध्ये किती अल्फाबेट आहेत, तर हे 4 काय आहेत, अल्फाबेट आहेत. 4 अल्फाबेट सोडून पुढचा 5वं काय घेतलेलं आहे, लेटर घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला दिसतंय की शेवटच्या अक्षरापासून आपल्याला काही अल्फाबेट स्किप करायचे आणि त्याचं पुढचं लेटर घ्यायचं. जसं इथं बी घेतला, बीच्या पुढे 2 अल्फाबेट स्किप केले, पुढचं लेटर आलं ई. ओके, तसं ईच्या पुढे 3 अल्फाबेट स्किप केले, पुढचं लेटर आलं आय. आयच्या पुढे 4 अल्फाबेट स्किप केले, पुढचं लेटर आलं एन. आता एन पासून आपल्याला काय करायचं आहे बघा, एन पासून आपल्याला काय करायचं आहे की पुढं आता इथं 2 3 4, तर आता किती अल्फाबेट स्किप करायचे, 5 अल्फाबेट स्किप करायचे. ओके, मग इथं बघा हे 5 अल्फाबेट ओ पी क्यू आर एस, हे 5 अल्फाबेट स्किप करा आणि पुढचं लेटर घ्यायचं आहे. एन पासून तुम्हाला कोणतं लेटर येणार आहे, टी हे लेटर येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, टी उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे, सी येणार आहे. ओके, समजलंय तुम्हाला. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं होता, हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. आणि याच्यातला एक शेवटचा प्रश्न. ओके, आता बघा इथं पण इथं काय म्हटलेलं आहे, ए बी सी हे सलग 3 लेटर घेतलेले आहे. बघा ए बी सी हे सलग 3 लेटर घेतले. पुढे बघा एफ जी एच, आता पुढचं लेटर घेतलं एफ जी एच, म्हणजे इथं परत हे 2 लेटर काय केले, स्किप केलेले आहे. पुढे बघा एल एम एन, आता डायरेक्ट एल एल एम एन हे अल्फाबेट्स घेतले, परंतु मध्ये किती हे 3 अल्फाबेट काय केलेले आहे, 3 अल्फाबेट काय केलेले आहे, स्किप केलेले आहे. इथे किती स्किप केले होते, 2 अल्फाबेट स्किप केले. इथे किती अल्फाबेट स्किप केले, 3 अल्फाबेट स्किप केलेले. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे की इथं जे 4 अल्फाबेट आहे, ओके, हे जे 4 अल्फाबेट याला स्किप करा, कारण की इथं 2 आहे, इथं 3 आहे, तर इथं किती अल्फाबेट स्किप करावे लागतील, 4. म्हणजे ओ पी क्यू आर हे अल्फाबेट स्किप करा आणि पुढचे 3 लेटर घ्यायचे आहेत सलग, एस टी यू. म्हणजे आपलं पुढचं लेटर काय येणार आहे इथं, एस टी यू. पर्याय क्रमांक किती येणार आहे, सी येणार आहे. ओके, या पद्धतीने आपल्याला काय करायचे, या अक्षरमाला या टॉपिकवरचे प्रश्न काय करायचे आहे, सॉल्व्ह करायचे आहे. खूप खूप धन्यवाद मित्रांनो, थँक्यू सो मच.